मित्रांनो, आज आपल्या पतंग सोबत काय केलं आपण तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हॅपी मकर संक्रांती. आणि आपला व्लॉग थोडा लेट मी टाकतोय म्हणून त्याच्यासाठी सॉरी. तर 12:30 वाजून गेलेले. गच्चीवर आलो, कोणी पतंग उडवतंय का नाही पाहिला. मला तर एक बी पतंग दिसत नव्हती, होती तर 1-2 होते आणि त्यांचे बी पतंग उडत नव्हती. खाली आल्यावर पोरं सांगायला लागले की या झाडावर पतंग अटकलेली आहे. आणि मित्रांनो, आपल्या चेतन दादाने काहीतरी आकाशात पाहिलं. मी लगेच मोबाईलने झूम केलं तर कळालं ते एक फुगा होता. दादा म्हणे पतंगीचा स्टॉक घेऊन येऊ चला. म्हटलं पतंगी घेतल्यात आपले. आणि मित्रांनो, 2-2 गाड्या घेतल्या होत्या. आपण डायरेक्ट आलो आपल्या दुसऱ्या दुकानावर पतंगी घ्यायला. म्हटलं आज कळवणचे जितके बी भारी भारी पतंगचे दुकान आहेत तिथनच घेऊन घेऊ. आणि चेतन दादाने गाडी घेतलेली आहे, टीव्हीएस ची रॉनिन सिरीज आहे. गाड्या काढल्या आणि डायरेक्ट आपण तिसऱ्या दुकानावर पतंगी घ्यायला निघालो. आपल्या शाळेच्या समोरच्या दुकानावर बी एकदम भारी भारी पतंगी भेटतात म्हणून आम्ही तिकडे बी आलो. चेतन दादा ते बी मागून आले. इथून एकच पतंग घेतली पण डायरेक्ट 50 रुपयाची मोठीवाली पतंग घेतली. मग काय खूप सावट्या पतंगी घेऊन घेतलेल्या. मग आता चला म्हटलं घरी जाऊ. घरी येऊन पाहतो तर 15-20 पतंगी आणल्या होत्या. मम्मी सांगत होती म्हणे एवढे पतंग का बरं आणले. मग मी बी सांगितलं सण आहे पतंग तर घेऊच ना. मग मी बी पतंग उडवायला घेतली. डायरेक्ट दुपार झालेली ने आपण डायरेक्ट आपल्या गच्चीवर आलो. आपण डायरेक्ट 50 वाली पतंग लावली होती. म्हटलं गेली ते गेली, आपल्याला काय करायचं. आणि आपल्या ग्रुप मध्ये एक मेकॅनिक राहतो. आता हे पायी फाटलेली पतंग आता रिपेअर करतोय. आम्हाला डायरेक्ट संध्याकाळ झाली पतंग उडवता उडवता. ते ते वरती 2 पतंगी दिसतात, ते दोघीचे दोघी आपल्या गच्चीवरून उडू राहिले. आणि मित्रांनो, रात्र होत आली तरी आम्ही पुरी ढील देत होतो. आणि मित्रांनो, कॅमेऱ्यात दिसत नाही म्हणजे आम्हाला बी दिसत नव्हतं. आणि उडवता उडवता झाली आपल्याला रात्र. आणि आमच्या अंगात एक भूत घुसला की लाईट लाव चला. आपण आणली मग लाईट बी. मग काय हे चेतन दादा आपली लाईट लावू राहिला. आता पुरत चिकट टेपनी गुंडाळून आपण लाईट लावू राहिलो. डायरेक्ट लाईट लावून झाल्यावर पहा तुम्ही कशी दिसते. लाईट आम्हाला पुरी वरती सोडायची होती पण काय करू, बोर्डच तेवढा आहे तर काय. आणि ह्या व्हिडिओवर 500 लाईक आले तर आपण पुढच्या मकर संक्रांतीला पुरी लाईट लावू. चला मग मित्रांनो, भेटू आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये. लाईक आणि सबस्क्राईब करून जा. बाय बाय.